सुद्धा होत असतो। अजित, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। आता जातो आपण ठाण्यामध्ये। ठाण्यातली ही दृश्य आपल्याला पाहतो आपण। पुण्यातली ही दृश्य आता आपल्याला दिसतायत। पुण्यामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीनं मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातंय। मुलींना स्वसंरक्षणासाठी जे धडे दिले जातात त्याची प्रात्यक्षिक आता त्यांनी करून दाखवली। त्यासोबतच पुण्यातल्या या महिलांची, गिरगावातल्या महिलांची बुलेट सवारी निघालेली होती। ही तिथली काही दृश्य आहेत। पुन्हा एकदा जाऊयात थेट पुण्यामध्ये। चंद्रकांत फुंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, मगाशी तुमच्याशी बोलत असताना आवाज खूप जास्त आला, त्यामुळे आपला संपर्क होऊ शकला नाही। आत्ता नेमके तुम्ही कुठे आहात आणि नेमकं पुण्यातल्या शोभायात्रेमध्ये सामाजिक संदेश कुठला चित्ररथ देतोय? हो, निश्चितच सगळं शोभायात्रामध्ये बघू शकतो आपल्याला। इथं दिंडी अवतरलेली आहे पुण्याच्या शोभायात्रेमध्ये आणि खास आकर्षण म्हणजे दिंडी तर आहेच आहे आणि पुढं साहसी खेळ आहेत। पुन्हा आणखीन मतदान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान रथ आहे। पुणेकर सहसा मतदानाला विरोध दाखवतात, त्यामुळे हे सगळे शोभायात्रेचे खास वेगवेगळे ठरला। तर तो पुढचा पाठ पुढे गेला, पण आपण खास यांच्याकडनं जाणून घ्या काही शोभायात्रेत काय काय वैशिष्ट्य असते। खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता राम मंदिरही झाल्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदू सर्व एकवटलेले आहेत। खऱ्या अर्थाने सनातन धर्माची धुरा सगळ्यांनी पुढे घेतलेली आहे आणि आता ही शोभायात्रा जी आपण बघतोय ती प्रत्येक जण त्यांच्या परीनं इथे कसं सामील होता येईल अशा पद्धतीने सामील झाले। ज्याला जे जमेल, जसं येईल तसं इथे करायला ते सामील झालेत। त्यामध्ये शंखवादन असेल, यामध्ये आपली दिंडी असेल, मर्दानी खेळ असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ असेल, स्वराज्य रथ असेल, त्याचबरोबर आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर इलेक्शनचा स्पेशल रथ आहे की 100% मतदान आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याची सुद्धा जाणीव करून देणारा रथ आपण इथे केलेला आहे। त्याबरोबर जी सर्वात महत्वाची मातृशक्ती आहे, आदिशक्ती आहे, तिचा सुद्धा रथ म्हणजे भारत मातेचा रथ सुद्धा आपण इथे केलेला आहे। बालदिंडी आहे मागे। येस, म्हणजे तुषार, अशा पद्धतीने पुण्याची जी शोभायात्रा आहे ती सर्वसमावेशक आहे असंच आपल्याला म्हणता येईल। म्हणजे आता निम्मी यात्रा थोडी पुढे गेले ते दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो, पण इथं आता ही बालदिंडी आहे। पाठीमागे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि त्याच्यामुळे आदिशक्तीचा रथ अशी शोभायात्रा आता निम्म्या रस्त्यात आलेली। इथून पुढे ती आपली जी पुण्याची जी ग्रामदेवता आहे जोगेश्वरी, तिथं जाऊन त्या शोभायात्रेची सांगता होईल आणि साधारण या शोभायात्रेचं वैशिष्ट्य काय काय आणखीन हे बघा। आता आपण इथं दिंडीचा आनंद घेऊ, बालदिंडी आहे सगळ्यात महत्वाचं। ही काय सांगाल वैशिष्ट्य काय काय? यावेळी शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने तरुण आहेत, त्याचबरोबर महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे या शोभायात्रेत मातृशक्तीचा रथ आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर बाल वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी आलेला आहे आणि एकंदरीत बघता सगळ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रचंड जल्लोषात सगळे सहभागी झालेले आहेत। तुषार, अशी पुण्याची शोभायात्रा अतिशय उत्साही वातावरणात सुरू आहे आणि त्याची सांगता जोगेश्वरी मंदिरात होईल। तोपर्यंत आपण या बालदिंडीचा आनंद घेऊया। चाल जरा मुलांना। शोभायात्रा पाहतो पुण्यातल्या शोभायात्रेमध्ये, बालदिंडीमध्ये हे सगळे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार या विद्यार्थ्यांकडनं शोभायात्रेत केला जातोय। दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत ठाण्यातली। ठाण्यामध्ये साहसी खेळ